ही एक रानभाजी आहे. हिला कोरळाची भाजी किंवा कोरावळ्याची भाजी असे म्हणतात. ही पानं आपट्याच्या पानांसारखीच असतात, तुम्ही बघू शकता. पण आपट्याची पानं छोटी असतात आणि ही पानं मोठी असतात आणि कोवळ्या पानांची भाजी केली जाते. ही इतर भाज्यांपेक्षा अत्यंत चवदार असते. मी या अगोदर चायवळ्याची भाजी, शेवळाची भाजी, कोलूची भाजी, ह्या रानभाज्या विविध भाज्या आहेत, त्यापैकीच ही एक भाजी आहे. पण ही अत्यंत चवदार भाजी आहे. तर इथे बघू शकता. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर अशा पद्धतीने कोवळी पानं आहेत, मी कापून घेत आहे. आणि ही भाजी विविध गुणधर्मांनी सुद्धा शरीरासाठी खूप उपयोगी आहे. तर हिच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. तर अशा पद्धतीने ह्या रानभाज्या जरूर खाव्यात आणि ॲडिशनल असं ह्या भाज्यांमध्ये टाकू नये, अशाच खाव्यात, कारण खूप छान ह्या भाज्या लागतात. आणि ह्या भाज्या पावसाळ्यातच मिळतात. तर इथे सर्व भाजी मी कापून घेतलेली आहे. अगदी हिरवीगार अशी छान भाजी आहे. तर कोवळी पानं काढून घ्यायची आहेत आणि कापून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व भाजी कापून घेतलेली आहे. इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. 2 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे. 1 चमचा जिऱ्याची फोडणी दिली आणि 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. भरपूर प्रमाणात लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान परतून घेतला की मिरची टाकून घ्यायची आहे. मिरची छान परतून घ्यायची आहे. आणि भरपूर असा 1 वाटी भरून मी कांदा घेतलेला आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. इथे मी कांदा टाकून घेते. 1 वाटी भरून कांदा घेतलेला आहे आणि छान असा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकता, खूप छान ही भाजी लागते भाकरीसोबत, चपातीसोबत. अगदी ह्या आवर्जून ह्या भाज्या खाव्यात. इथे मी अर्धा चमचा मीठसुद्धा टाकून घेतलं, त्याच्याने कांदा लवकर मऊ होतो. तर मी इथे कांदासुद्धा टाकून घेतला. छान अशी भाजी आपली तयार होणार आहे. आणि कांदा अगदी तांबूस रंगावर झालेला आहे, छान परतून घेतलेला आहे, मऊ झालेला आहे. आणि त्यावर मी आता भाजी कापून घेतलेली टाकून घेते आहे. तर इथे हिरवीगार अशी भाजी टाकू आणि झटपट होणारी ही भाजी आहे. लगेच झाकण ठेवणार आहे, परतून घेते आहे. 5 मिनिट शिजू द्यायची आहे. तर इथे बघू शकता, छान अशी हिरवीगार ही भाजी आहे. इथे परतून झाल्यानंतर 5 मिनिट झाकण टाकून घेते आहे. आणि इथे मी दाण्याचं कूट अर्धी वाटी टाकून घेतलं. छान अशी भाजी आपली तयार होणार आहे. इथे 5 मिनिट मी शिजून घेणार आहे. छान अशी परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर इथे मी झाकण ठेवलं. 5 मिनिट छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून दिल्यानंतर इथे बघू शकता, छान आपली भाजी रेडी झालेली आहे. खूप छान अशी, चवीला अप्रतिम अशी ही भाजी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या मार्केटमध्ये मिळत असेल तर ही भाजी जरूर आणा आणि करून बघा आणि जरूर खावी. ही मधुमेह नियंत्रणात राहतो, त्यासाठी खूप उपयोगी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि छान छान अशा कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.